नमस्कार. चला तर मग आज आपण बटाट्याची भाजी कमी वेळामध्ये कशी बनते ते बघूया. तर मी इथे 2 बटाटे स्वच्छ धुवून वरचं सालपट काढून कट करून बारीक घेतलेली, कारण मला लवकर भाजी बनवायची होती कमी वेळामध्ये. तर बारीक कट करून घेतले आणि 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये मी थोडंसं ह्याला आधीच फ्राय करून घेते, म्हणजे नंतर आपल्याला वेळ नाही लागणार शिजवताना. तर मी साईड बाय साईड एक मीडियम आकारचा कांदा आणि टोमॅटो आधीच कट करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे बटाटे थोडंसं असं लालसर कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे नंतर 2 मिनटात आपल्याला भाजी शिजून होते. तर आपण थोडंसं बटाट्याला अजून 1-2 मिनटं फ्राय करूया. त्यानंतर मग आपण काढून घेऊया. तर तुम्हाला पण लवकर आणि 5 मिनटात किंवा ऑफिससाठी टिफिन बनवायचं असेल, भाजी बनवायची असेल, तर ही बटाट्याची भाजी तुम्ही बनवू शकता. जास्त वेळ नाही लागणार. तर आपण आता आपले बटाटे बघा मस्त भाजून झालेले. तर आपण आता याला एक प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता काढून झाल्यानंतर आपण कढईमध्ये अजून 1 चमचा तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायचं आणि त्यामध्ये मोहरी एकदम तडतडली तर आपण 1 चमचा जिरे टाकूया. जिरे अशी मस्तपैकी फुलले की आपण त्यामध्ये कांदा टाकूया. 1 मीडियम आकारचा कांदा घेतलेला, तर कांदा टाकूया आणि यामध्ये कढीपत्ता पण टाकूया. कढीपत्ता टाकून थोडंसं परतून घ्यायचं कांदा आणि परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकूया. माझ्याकडे ऑलरेडी अद्रक लसणाची पेस्ट आहे, सो मी तेच यूज करते. तर आपण मस्तपैकी असं परतून घेऊया. कांदा लसूण मिक्स होऊन, म्हणजे त्या कांद्याचं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो कट करून ठेवलेला तो टाकूया आपण. तर हे बघा मी आता टोमॅटो टाकते. तर टोमॅटो पण टाकल्यानंतर त्याला मस्त परतून घेऊया टोमॅटोचं सॉफ्ट होईपर्यंत, म्हणजे टोमॅटोमधला पण कच्चापणा जाईपर्यंत मस्त त्याला परतून घेऊया. ओके. तर यामध्ये आपल्याला आता आपल्याला लागणारे काळं तिखट, लाल तिखट. तर हे बघा मऊ झालेलं आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट टाकते. काळं तिखट ही आम्ही घरीच बनवतो मसाला. आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला लागेल, तर आपण ते टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण मसाला करपणार नाही म्हणून. हे बघा काय मस्त दिसतंय. थोडासा आपण गरम मसाला टाकतो इथे आणि आता मिक्स करून घेऊया आणि अजून थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे आपल्याला बटाटे आपले ऑलरेडी म्हणजे आपण फ्राय करून घेतले. थोडंसं पाणी लागेल शिजण्यासाठी, सो आपण आधीच थोडंसं पाणी टाकून घेऊया. थोडं पाणी आपल्याला लागणार आहे बटाटे मऊ होईपर्यंत. तर हे बघा मस्त असं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आपण आता जे बटाटे ठेवले होते साईडला, जे परतून फ्राय करून, तर ते मिक्स करून घेऊया आपण. आता ह्याला जास्त वेळ नाही लागणार बटाटे शिजण्यासाठी, कारण आपण ऑलरेडी फ्राय करून घेतले होते.
सो आता ते ऑलरेडी 70% शिजून झालेले आहेत, मऊ झालेले आहेत. तर आपल्याला 1-2 मिनिट लागेल फक्त आता शिजण्यासाठी. तर यामध्ये मी थोडंसं 2 ते 3 चमचे शेंगाचं कूट टाकते. सो त्याने थोडं टेस्ट पण छान येईल आणि थोडंसं ग्रेव्हीला पण मदत होईल. सो मी ते टाकते आणि आता थोडंसं पाणी टाकून घेते मी त्यामध्ये. थोडंसं मला अजून गरज वाटते. आणि मीठ पण चवीनुसार मीठ पण टाकून घेते यामध्ये. इथे मी कोथिंबीर टाकले अजून वरती. आणि हे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं. तर आता बघा आपली भाजी मस्त असं 2 मिनटात शिजून निघते. तर याला थोडंसं वरी झाकून मस्त 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची. बघा काही मस्त झालेले. तर असंच तुम्ही पण करून बघा. आवडलं असेल तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.